सुट्ट्या सुरू झाल्या रे झाल्या की सगळ्यात पहिले काम काय करायचं, पिशव्या भरायच्या. कापडी पिशव्या असायच्या आमच्या वेळेस. कपडे भरायचे आणि मामाच्या गावी राहायला जायचं. आजीच्या लुगड्याची शिवलेली ती गोधडी, त्यामध्ये मस्त घुसून लागलेली झोप, तिच्या सुरकुतलेल्या पण तितक्याच लोण्यासारख्या मऊ हाताने केलेले वेगवेगळे पदार्थ, म्हणजे ते भावविश्वच वेगळं तयार होतं आणि त्यामध्ये आपण रमवून जातो, हो की नाही. तर आम्ही गेलो ना आजीकडे की आजी आमच्यासाठी वेगवेगळे खाऊचे प्रकार करायची. त्या काळातही इतकी घरात लोकं होती पण आमच्या घरातली चूल कधी निवायचीच नाही. तर असाच आजीच्या आठवणीच्या मायेचा हा पदार्थ आपण करतोय, तो म्हणजे खुसखुशीत असे गुलगुले. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आता परीक्षांचं सीझन सुरू आहे, लगेचच आता सुट्ट्या लागतील मुलांना. मग आदल्यामधल्या वेळेत किंवा आता प्रवासही सुरू होतात की उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात, मग फिरायला जातो, मग टिकाऊ पण एक जरी खाल्ला तरी पोटभरीचे असे आपण गुलगुले करूयात. बरं, सबस्क्राईब केलं की नाही? पटाक्कन सबस्क्राईब करा. आता हे गुलगुले अगदी अचूक होण्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण यामध्ये घालणार आहोत. पण त्याआधी काय बेसिक घरातलं सामान लागतं, साहित्य लागतं ते बघूया. 1 कप गव्हाचं पीठ, पाऊण कप गूळ, अर्धा कपला थोडा जास्त, 1 कपला थोडा कमी, चिमूटभर मीठ, ओलं किंवा सुका खोबऱ्याचे काप, अर्धा चमचा बडीशेप, पाव चमचा वेलदोड्याची पूड, पाव चमचा सुंठपूड, पाव चमचा खसखस. यासोबतच खायचा सोडा नाही पण अगदी सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत, ज्यामुळे ते गुलगुले तेल कमी पिणार, आतमध्ये पोकळ आणि जाळीदार होणार, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. चला, आता सगळ्यात आधी आहे ना आपल्याला गुळाचं पाणी तयार करायचं आहे. गॅस सुरू करूयात. यामध्ये गूळ आणि अर्धा कप पाणी. गूळ विरघळेपर्यंत फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचं. हे बघा, हे गुळाचे खडे असतात किंवा आता कधी कधी ना गूळ खूप कडक होतं, तर तो मऊ करण्यासाठी आणि पिठात एकजीव होण्यासाठी याचं पाणी करायचं. चला, इथे गुळाचं पाणी तयार आहे. गुळाचे खडे बऱ्यापैकी मोडलेत आणि हलकीशी उकळी पण आली. आता गॅस बंद करत, आपल्याला पाक अजिबात करायचं नाही, फक्त पाणी तयार करायचं. चला, आता पुढे काय करायचं, गव्हाचं पीठ घेऊयात. यामध्ये मीठ घालायचं चिमूटभर आणि हे गरम गरमच गुळाचं पाणी लगोलग असं गाळून घाला, म्हणजे गुळामध्ये जी मळी किंवा कचरा असतो तो निघून जातो. सगळं पाणी घाला, इतकं लागेलच. आता हे मिसळून घ्यायचं. बघा, बरोबर पाणी तितकं लागलेलं आहे आणि गरम गरम पाणी घाला, जसं मी आधी सांगितलं तसं, म्हणजे गुलगुल्यांना टेक्स्चर खूप छान येतं. एकदम परफेक्ट प्रमाण दिलं की नाही. आणि गरम गरम गुळाचं पाणी घातलं ना की पिठामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही. बघा, गव्हाच्या पिठाच्या छान असं आहे ना, सिल्की होतं हे मिश्रण. आता यामध्ये खोबऱ्याचे काप, बडीशेप, सुंठपूड, वेलदोड्याची पूड, थोडी खसखसही घालूयात. पुन्हा हे मिसळायचं. चला, आता हे तळण्याकरता घेऊयात. मिश्रण मस्त झालंय. आता सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचं आहे. तर सिक्रेट इन्ग्रेडियंट इथे आहे. 1 कप इथे गव्हाचं पीठ घेतलंय, तर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालतोय. बेकिंग पावडरमुळे गुलगुले आतमध्ये पोकळ होतात, जाळीदार होतात, छान खुसखुशीत व्हायला मदत होते आणि तेल अजिबात पीत नाही. ट्राय करा, ट्रायड अँड टेस्टेड रेसिपी आहे. त्यामुळे कुठलाही बोंडा करताना, गुलगुले करताना, इनफॅक्ट गोटा भजी करताना सोड्याच्या ऐवजी ना बेकिंग पावडर घाला. फेटायची गरज नाही, काही नाही, फडक्कन तयार होतं बघा. पण ही बेकिंग पावडर घालताना काळजी घ्या, तुम्हाला जेव्हा तळायचं आहे ना, म्हणजे तेल गरम हवं, बेकिंग पावडर यामध्ये गेली की, म्हणजे बेकिंग पावडर घातली आणि ते मुरण्याकरता ठेवलं असं अजिबात करायचं नाही. हे बघा, छान जाळी आली की नाही याला बेकिंग पावडर घातली की. चला, आता लगोलग तळूयात. आता हे गुलगुले तळताना किंवा बोंडा असो किंवा गोटा भजी असो, तेल व्यवस्थित गरम हवं. अगदी गरम नको की ते करपतीलच, पण कोमटही नको किंवा मीडियम हीटवालं पण नको. थोडंसं जास्त गरम हवं, जेणेकरून तेलात ते सोडलं की त्याला आहे ना खूप छान असं टेक्स्चर येईल. आता हे बघा, हे तेलामध्ये सोडत असताना आहे ना
असं बाउलच्या कडेला गोल करून घ्यायचं, म्हणजे त्याचा आकार छान येतो बघा. आणि मग हे असं तेलात सोडायचं. तेल बघा छान व्यवस्थित गरम झालेलं आहे. आणि गुलगुले बघा मस्त फुगतायत. अगदी छोटूसा सोडते मी, पण फुगतायत बघा कसले टुमकन. हे बघा, हे असं आहे ना, काटा चमच्याने रोटेट करत तळा, म्हणजे ते एकसारखे तळले जातील. गुलाबजाम तळतो ना, अगदी तसे तळायचे. काय रंग सुरेख आलाय पण, वा. आणि फुगलेत बघा काय टमाटम, वा वा वा. चला आता हे गुलगुले काढूयात. काढताना गॅस बंद करते, म्हणजे पुढच्या बॅचला ना तेल ताव कमी राहतो. वा बघा, आ हा हा, वा वा वा, भन्नाट काय दिसतात बघा, वा वा वा. चला आता याच प्रकारे सगळे गुलगुले तळायचे. तेल जास्त तापल्यासारखं वाटलं म्हणून मग मी बंद केलं आहे. करपवायचे नाहीत, कारण आपल्याला आतपर्यंत तळले गेले पाहिजे. चला हे गुलगुले आहेत ना पूर्ण थंड करायचे. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर 10 दिवस छान टिकतात. प्रवासात नेण्यासाठी परफेक्ट आहेत. उघडून तर दाखवणारच, हाताला चटका बसला तरी चालतंय की. चला पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.